तर बघा हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. क्लास 5 स्कॉलरशिपमध्ये मॅथमॅटिकमध्ये असे क्वेश्चन विचारले जातात आणि हा क्वेश्चन आपण आपल्याला इथं बघायचा आहे. क्वेश्चन बघा आहे 5 जानेवारी इज ट्यूजडे, म्हणजे 5 जानेवारीला ट्यूजडे आहे. विच डे ऑफ दॅट मंथ विल नॉट ऑकर्स 5 टाइम्स, म्हणजे त्या मंथ मधला कुठला डेज 5 टाइम्स येणार नाही. फर्स्ट ऑफ ऑल बघा, एक लक्षात ठेवा, जे डेज 28 नंतर येतात, म्हणजे बघा ज्या मंथ मध्ये 28 दिवसापेक्षा जास्त दिवस आहेत, म्हणजे 29, ओके, 29, 30, 31, बघा ना. तुम्हाला माहित असेल की फेब्रुवारी मंथ मध्ये 29 डेज असतात जर लीप असेल तर, ओके. त्यानंतर त्यानंतर काही मंथ मध्ये 30 डेज असतात, काही मंथ मध्ये 31 डेज असतात, ओके. सो बघा ज्या मंथ मध्ये 20 डेज असतात, सॉरी 28 डेज असतात, ज्या मंथ मध्ये 28 डेज असतात त्या मंथ मध्ये बघा कुठलाच डे 5 टाइम्स येत नाही, सगळे डेज 4 टाइम्स येतात, ओके. ज्या मंथ मध्ये 28 डेज आहेत त्या मंथ मध्ये सगळेच डे फक्त 4 टाइम येतात, कारण 28 ला जर 7 ने डिवाइड केलं तर रिमाइंडर 0 येतात, बरोबर. 7 4 चा 28 येतो, करेक्ट. सो तिथे सगळेच डे 28 28 डेचा जो मंथ राहतो फेब्रुवारी, त्याच्यामध्ये सर्वच डे तुमचे 4 टाइम्स येतात, ओके. आता बघा 29 डेजचं जर मंथ असेल तर याच्यामध्ये एक डे एक्स्ट्रा राहतो, बरोबर. म्हणजे हा जो एक्स्ट्रा डे आहे हा कुठला राहतो रे, जो तुमचा फर्स्ट डे जो होता या मंथचा, या मंथ मध्ये जो फर्स्ट डे होता, म्हणजे फर्स्ट ऑफ जानेवारी, सॉरी फेब्रुवारी, फर्स्ट ऑफ फेब्रुवारी, म्हणजे या मंथ मध्ये जो तुमचा फर्स्ट डे होता तो इथं रिपीट होतो, ठीक आहे. आणि मंथ जर 30 डेजचा असेल तर याच्यामध्ये काय आहे, जर तुम्ही 7 ने डिवाइड केलं तर रिमाइंडर 2 येतं, म्हणजे याच्यामध्ये तुमचे 2 डेज काय करतात 5 टाइम्स येतात. 29चा मंथ असेल तर 1 डे 5 टाइम्स येतो, तो डे कुठला राहतो रे, जो 1 तारखेला असतो तो. 30 डेजचा जर मंथ असेल तर त्याच्यामध्ये 2 डेज 5 टाइम्स येतात, ते कुठला राहतो, एक तर राहतो 1 तारखेचा, एक राहतो 2 तारखेचा. आणि 31 डेज असतील, जर 31 डेज असेल एखाद्या मंथ मध्ये, बरोबर, आणि जर तुम्ही त्याला 7 ने जर डिवाइड केलं तर रिमाइंडर किती येतं रे, 3 येतं, बरोबर ना. रिमाइंडर किती येतं रे, रिमाइंडर 3 येतं, बरोबर. रिमाइंडर 3 येतं, याचा अर्थ बघा तुमचे त्या मंथ मध्ये 5 टाइम्स 3 डेज येतात. कुठले डेज असतात ते, एक फर्स्ट ऑफ म्हणजे जो फर्स्ट डे होता, म्हणजे जी 1 तारीख होती त्या दिवशी जो डे होता तो डे, जो 2 तारखेला जो डे होता तो डे, आणि 3 तारखेला जो डे होता तो डे, बरोबर, तो डे. म्हणजे हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे बघा जर तुमचा जानेवारी मंथ असेल तर जानेवारी मंथ मध्ये असतात तुमचे 31 डेज, बरोबर. मग 31 डेज असेल आणि जर याला 7 ने डिवाइड केलं तर तुमचं रिमाइंडर येतं 3, बरोबर. म्हणजे या जानेवारी मंथ मध्ये जे तुमचे स्टार्टिंगचे 3 डेज आहेत ते तुमचे 5 टाइम्स येतात, म्हणजे फर्स्ट ऑफ जानेवारी, 2 ऑफ जानेवारी अँड 3 ऑफ जानेवारी हे 5 टाइम्स येतात, बरोबर. मग बघा 5th ऑफ जानेवारीला जर ट्यूजडे असेल, 5th ऑफ जानेवारीला जर ट्यूजडे असेल तर या मंथ मध्ये कुठले डेज 5 टाइम्स येतील, तर जानेवारीमध्ये आपण जर बघितलं तर 31 डेज असतात, 31 डेज आहेत, म्हणजे रिमाइंडर येतं तुमचं 3, जर 7 डिवाइड केलं तर, म्हणजे हे जे 3 डेज आहेत हे तुमचे 5 टाइम्स येतात. आणि कुठले डेज असतात, जे मंथच्या स्टार्टिंगला होते, बरोबर, म्हणजे फर्स्ट ऑफ जानेवारी, 2 ऑफ जानेवारी अँड 3 ऑफ जानेवारी, ठीक आहे. हे तुम्हाला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. मग बघा आपल्याला रिव्हर्स जायचं आहे, म्हणजे आपल्याला हे माहित पाहिजे ना की 1 जानेवारीला कुठला डे होता, 2 जानेवारीला कुठला डे होता, 3 जानेवारीला कुठला डे होता. तर आपण वापस जाऊ, 4th ऑफ जानेवारी, ओके, 3rd ऑफ जानेवारी, त्यानंतर 2nd ऑफ जानेवारी अँड देन 1st ऑफ जानेवारी, ठीक आहे.
तर 5th ऑफ जानेवारीला तुमचा ट्यूजडे होता. ओके, 5th ऑफ जानेवारीला काय होता रे, तुमचा ट्यूजडे होता. मग बरोबर, मग आता काय करायचं आपल्याला, रिव्हर्स जायचं आहे. बरोबर, म्हणजे इथे असेल तुमचा 4th ऑफ जानेवारीला मंडे. बरोबर, त्याच्या अगोदर काय असेल तुमचा संडे. बरोबर, त्याच्या अगोदर काय असेल तुमचा सॅटरडे, आणि त्याच्या अगोदर काय असेल रे, ओके, फ्रायडे. बरोबर, त्याच्या अगोदर काय असेल फ्रायडे. मग क्वेश्चन विचारलाय की या मंथ मध्ये म्हणजे जानेवारी मंथ मध्ये कुठले डेज 5 टाइम्स येतील. तर स्टार्टिंगचे बघा रिमाइंडर 3 होतं ना, तर स्टार्टिंगचे जे 3 डेज आहे ते तुमचे 5 टाइम्स येतात. बरोबर, म्हणजे फ्रायडे 5 टाइम्स येतो, सॅटरडे 5 टाइम्स त्याच्यामध्ये येतो, अँड संडे हा पण काय येतो तुमचा 5 टाइम्स येतो. बरोबर, हे डेज तुमचे 5 टाइम्स येतात. मग तो क्वेश्चन काय विचारला, विच डे ऑफ दॅट मंथ विल नॉट अकर्स 5 टाइम्स. म्हणजे या मंथ मधला कुठला डेज 5 टाइम्स येत नाही. तर फ्रायडे पण येतो, सॅटरडे पण येतो, संडे पण येतो, मंडे येत नाहीये. सो ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट. ठीक आहे, चला मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन केअरफुली रीड करायचं तुम्हाला. तुम्ही आन्सर दिलं होतं, याचं आन्सर देण्याचा सगळ्यांनी प्रयत्न करायचा. चला, काय असेल याचं आन्सर सांगता येईल का तुम्हाला? ठीक आहे, चॅट मी ऑन करतो, पटकन सांगा. इझी क्वेश्चन आहे. तर बघा, इफ इट इज अ फ्रायडे ऑन द फर्स्ट डे ऑफ इयर 2016, ओके, then on which day will Marathi language day fall in the year 2017. ठीक आहे, म्हणजे जर फ्रायडे जो आहे हा 1st ऑफ जानेवारी 2016 ला असेल, देन विच डे विल मराठी लँग्वेज डे फॉल इन द इयर 2017. आता जरी तुम्हाला क्वेश्चन सॉल्व करता येतो, बट तुम्हाला हेच माहित नसेल की मराठी लँग्वेज डे कधी असतो, तर आपल्याला सॉल्व करता येणार नाही. बरोबर, तर मला सांगा मराठी लँग्वेज डे कधी असतो. मराठी लँग्वेज डे कधी असतो हे तुम्हाला माहित नसेल तर हा क्वेश्चनच आपल्याला सॉल्व करता येणार नाही. ओके, तर आता काय करायचं, जे तुमच्या स्कूलमध्ये जे काही इम्पॉर्टंट डेज आपण सेलिब्रेट करतो, ओके, ते डेज काय करायचे तुम्हाला इथे रिमेंबर करायचं आहे, कारण त्या बेसवरच तुम्हाला क्वेश्चन येतो. ठीक आहे, तर सगळ्यांनी मला सांगा की तुमचा मराठी लँग्वेज डे कधी असतो. ऑन विच डे मराठी लँग्वेज डे फॉल, सांगा पटकन. ठीक आहे, पटकन सांगा. इझिली तुम्ही सॉल्व करू शकता, बट ओके 27 फेब्रुवारी. ओके ओके ओके, ओके, चला एक्सप्लेन करतो. चला एक्सप्लेन करतो. बघा, क्वेश्चन समजून घ्या. आता क्वेश्चन समजून घेणं महत्वाचं आहे, अदरवाईज आपल्याला नाही समजणार ना ते काय करायचंय तिथे. ठीक आहे, काय करायचं ते आपल्याला नाही समजणार ना, तो क्वेश्चन समजून घेणं महत्वाचं आहे. तर क्वेश्चन मध्ये बघा, इफ ओके, इफ इट इज फ्रायडे ऑन द फर्स्ट डे ऑफ द इयर 2016, म्हणजे 2016 चा फर्स्ट डे जो आहे तो फ्रायडे होता. म्हणजे आपण सिंपली असं म्हणू शकतो की जो 1st ऑफ जानेवारी जो आहे 2016 चा तो तुमचा फ्रायडे आहे. ओके, 1st ऑफ जानेवारी 2016 चा जो डे आहे हा तुमचा फ्रायडे आहे. देन ऑन विच डे विल मराठी लँग्वेज डे फॉल इन द इयर 2017. आता बघा 2016 हा तुमचा लीप इयर आहे. बरोबर, मग त्या इयर मधून नेक्स्ट इयर मध्ये जाताना तुम्हाला 2 डेज काय करायचंय, फॉरवर्ड जायचं आहे. ओके, समजलंय. आता बघा इथे काय करायचंय, क्वेश्चन समजून घ्या. आता बघा इथे एक सिंपल कन्सेप्ट तुम्हाला अप्लाय करायचं आहे. ठीक आहे, कन्फ्यूज व्हायचं नाहीये. ठीक आहे, कन्फ्यूज व्हायचं नाहीये, राईट. आता बघा 1st ऑफ जानेवारी 2016 ला फ्रायडे होता. 1st ऑफ जानेवारी 2016 ला तुमचा फ्रायडे होता. बरोबर, त्याच डेटला बट नेक्स्ट इयर मध्ये ज्यावेळेस तुम्ही नॉर्मल इयर मध्ये जाता त्यावेळेस 1 डे फॉरवर्ड जायचं.
आणि ज्यावेळेस तुम्ही लीप इयर मध्ये त्याच डेटला जर डे फाइंड आउट करत असाल तर अशा वेळेस तुम्हाला 2 डे फॉरवर्ड जायचं, बरोबर. म्हणजे बघा, आपण जर बघितलं आता 1 जानेवारी 2016 हे लीप इयर आहे आणि जानेवारी नंतर फेब्रुवारी मंथ येतो, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला लीप डे काउंट करायचं आहे, बरोबर. म्हणजे 1 जानेवारी 2017 नेक्स्ट इयर मध्ये डेट तीच आहे, बरोबर. तर या दिवशी कुठला डे असेल, सिंपल 2 डे समोर जायचं, फ्रायडे नंतर सॅटरडे आणि संडे. म्हणजे 1 जानेवारी 2017 ला तुमचा संडे असणार, तुमचा काय असणार, संडे असणार. मग काय करायचं, या 1 जानेवारी पासून काय करायचं, तुम्हाला मराठी लँग्वेज डे पर्यंत जायचं, बरोबर. तर मराठी लँग्वेज डे कुठला राहतो रे, तर मराठी लँग्वेज डे असतो तुमचा 27 फेब्रुवारी, बरोबर. 27 फेब्रुवारी. म्हणजे बघा आता काय करायचंय, बरोबर. आता बघा तुम्हाला करायचं काय आहे इथे, आता काय करायचं तुम्हाला या 1 जानेवारी पासून काय करायचं, तर 27 फेब्रुवारी 2017 पर्यंत डेज काउंट करायचे, बरोबर. आता बघा, आता जानेवारी मंथ मध्ये किती डेज असतात बघा, आपण 1 जानेवारी 2017 पर्यंत डे कॅल्क्युलेट केले, बरोबर. आता काय करायचं, 1 जानेवारी पासून समोर तुम्हाला डे काउंट करायचे. म्हणजे बघा, जानेवारी मंथ मध्ये असतात तुमचे 31 डेज, बरोबर. हा फर्स्ट डे आपण सोडून द्यायचा, कारण जो डे इथं दिलेला आहे तो आपल्याला माहित आहे, त्याला सोडून द्यायचं, त्याला कधीच काउंट करायचं नाही. म्हणजे हा डे जर सोडून दिला तर जानेवारी मंथ मध्ये तुम्हाला 30 डेज समोर जायचंय, बरोबर. आणि त्यानंतर बघा, मराठी लँग्वेज डे असतो 27 फेब्रुवारीला. म्हणजे फेब्रुवारी मंथ मध्ये तुम्हाला 27 डेज काय करायचंय, समोर जायचं आहे. म्हणजे हे जर केलं तर येतं तुमचं 57, बरोबर. म्हणजे तुम्हाला काय करायचंय, आता 1 जानेवारी पासून 57 डेज समोर जायचं आहे, बरोबर. मग काय करायचं, 57 ला 7 ने डिवाइड करायचं, बरोबर. 7 7 चा 49, 7 8 चा 56, ओके. म्हणजे 7 8 चा तुमचा किती, 7 7 चा 49, 7 8 चा तुमचा इथं येतोय 56, ओके. 56 आला तर रिमाइंडर मध्ये 1 राहतं. म्हणजे बघा, तुम्ही जर 57 ला 7 ने डिवाइड केलं तर रिमाइंडर 1 राहतं, बरोबर. रिमाइंडर काय राहतं रे, 1 राहतं, बरोबर ना. रिमाइंडर काय राहतं रे, तुमचं 1 राहतं. मग इथं काय करायचं आहे, तुम्हाला 1 डे समोर जायचं आहे आता, बरोबर. म्हणजे इथं संडे होता, 1 डे जर समोर गेलो म्हणजे मराठी लँग्वेज डेला तुमचा तुमचा मंडे येतोय. तुमचा काय येतोय, इथं मंडे येतोय. कसं केला, सिंपल आहे. फर्स्ट ऑफ ऑल काय करायचं तुम्हाला, बघा आता इथे सिंपल आहे, ठीक आहे. मला सांगा, हा क्वेश्चन तुम्हाला समजला का. काय करायचंय बघा, तुम्हाला 1 जानेवारी 2016 ला कुठला डे होता, फ्रायडे होता, हा माहित आहे, बरोबर. आणि आपल्याला काय करायचं आहे, नेक्स्ट इयर मधला म्हणजे 2017 चा तुम्हाला काय करायचं आहे, मराठी लँग्वेज डे कॅल्क्युलेट करायचा आहे, बरोबर. ठीक आहे. तुम्हाला काय करायचं आहे, मराठी लँग्वेज डे कॅल्क्युलेट करायचं आहे. बघा, पुन्हा सांगतो, एकदम सिंपल. तुम्हाला बघा 1 जानेवारी 2016 चा डे माहित आहे, तर बघा 1 जानेवारी 2016 ला तुमचा काय होता रे, फ्रायडे होता, बरोबर. तुम्हाला काय करायचं आहे, मराठी लँग्वेज डे फाइंड आउट करायचं आहे. तर मराठी लँग्वेज डे आहे तुमचा बघा, पण कुठला, नेक्स्ट इयर मधला. मग तो आहे तुमचा 27 फेब्रुवारी 2017, ओके. मग आता काय करायचं बघा, आता आपल्याला 16 मधून 17 मध्ये यायचं आहे, बरोबर. आता तुम्हाला एक मी सांगितलं होतं की जर त्याच डेटला तुम्ही जर नेक्स्ट इयर मध्ये गेले, त्याच डेटला जर नेक्स्ट इयर मध्ये गेले, नॉर्मल इयर असेल तर 1 डे समोर जायचं, लीप इयर असेल तर 2 डे समोर जायचं. म्हणजे 2016 होतं, बरोबर. 2016 होतं. जर मी इथं 1 जानेवारी 2017 केलं म्हणजे त्याच डेटला, बट नेक्स्ट इयर मध्ये मी गेलो म्हणजे
2016 काय आहे तुमचं लीप इयर आहे, बरोबर ना. 2016 काय लीप इयर आहे, म्हणजे 2 डे समोर जायचं, म्हणजे फ्रायडे नंतर सॅटरडे, सॅटरडे नंतर संडे, म्हणजे 1 जानेवारी 2017 काय आहे तुमचा संडे. ठीक आहे. मग या 1 जानेवारी पासून काय करायचे तुम्हाला 27 फेब्रुवारी पर्यंत डेज काउंट करायचे, बरोबर. मग काउंट करा, बरोबर ना. जानेवारी मंथ मध्ये किती डेज असतात रे, तर जानेवारी मंथ मध्ये असतात तुमचे 31 डेज. बट हा डेज कधीच काउंट करायचा नाही 1 जानेवारी, कारण तो आपल्याला एकदम माहीत आहे. जो माहीत आहे तो काउंट करायचा नाही, त्याच्या समोरचे डेज काउंट करायचे. म्हणजे 2 जानेवारी पासून जर आपण डेज काउंट केले तर तुम्हाला जानेवारी मंथ मध्ये 30 डेज समोर जायचं, आणि फेब्रुवारी मंथ मध्ये 27 डेज, कारण 27 फेबला मराठी लँग्वेज डे आहे ना, म्हणजे हे येतं तुमचं 57, बरोबर. मग 57ला जर तुम्ही 7ने डिवाइड केलं तर रिमाइंडर 1 येतं, कारण 7 8 56 होतो, रिमाइंडर 1 आलं म्हणजे फक्त 1 डे समोर जायचं, बरोबर ना. म्हणजे 1 जानेवारी 2017 काय होता, संडे होता, बरोबर. आणि तिथून आपण समोर जातोय म्हणजे 1 डे समोर जायचंय, म्हणजे मंडे जो आहे हा तुमचा मराठी लँग्वेज डे असेल. ठीक आहे. सो ऑप्शन 1 इज करेक्ट. चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या. हा नेक्स्ट क्वेश्चनचा आन्सर पटकन द्या, सिंपल आहे. याच्यामध्ये बघा काय आहे, इन विच ऑफ द फॉलोइंग मंथ डज द 3 डेज अकर्स 5 टाइम्स. आता मला सांगा कोणत्या मंथ मध्ये 3 डेज 5 टाइम्स ऑकर होतात. मला सांगा ज्या मंथ मध्ये 3 डेज 5 टाइम्स ऑकर होतात त्या मंथ मध्ये किती डेज असतात रे. ज्या मंथ मध्ये 3 डेज 5 टाइम्स ऑकर होतात तर त्या मंथ मध्ये किती डेज असतात. बरोबर बरोबर बरोबर, त्याच्यामध्ये असतात. तुम्हाला सांगितलं होतं बघा, तुम्हाला मी काय सांगितलं होतं रे, तुम्हाला आठवते का थोडंफार. बरोबर, तुम्हाला मी काय सांगितलं होतं बघा, ज्या मंथ मध्ये 28 डेज असतात, बरोबर ना, त्या मंथ मध्ये कुठलाच डे 5 टाइम्स येतच नाही, बरोबर. 5 टाइम्स येत नाही. ओके. ज्या मंथ मध्ये 29 डेज आहे त्याच्यामध्ये फक्त एकच डे जो आहे तो 5 टाइम्स येतो. तो कुठला डे राहतो, जो फर्स्ट डे, म्हणजे 1 तारीख त्या मंथची, बरोबर. त्यानंतर बघा ज्या मंथ मध्ये 30 डेज आहे त्याच्यामध्ये 2 डेज 5 टाइम्स येतात. कुठले, 1 तारीखवाला, 2 तारीखवाला. आणि ज्या मंथ मध्ये 31 डेज असतात त्या मंथ मध्ये 1 तारखेचा, 2 तारखेचा आणि 3 तारखेचा जो डे असतो हा 5 टाइम्स येतो, बरोबर. म्हणजे इथं बघा एप्रिल हा तुमचा 30 डेजचा आहे, जून 30 डेजचा आहे, नोव्हेंबर 30 डेजचा आहे, बरोबर. डिसेंबर एकच आहे जो की 31 डेजचा आहे, म्हणजे याच्यामध्ये रिमाइंडर 3 येतं. सो दॅट्स वाय याच मंथ मध्ये तुमचे 3 डेज 5 टाइम्स येतात. ओके. याच्यामध्ये 2 डेज, एप्रिलमध्ये 2 डेज 5 टाइम्स येतात, याच्यामध्ये 2 डेज 5 टाइम्स येतात, याच्यामध्ये पण 2 डेज काय करतात तुमचे 5 टाइम्स येतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन घ्या, एक्सप्लेन करतो त्यानंतर पटकन मला याचं आन्सर द्या. ठीक आहे. बघा आता, इफ द 15 फेब्रुवारी 2016 वॉज मंडे, म्हणजे 15 फेब्रुवारी 2016 मंडे होता. देन विच डे ऑकर्स 5 टाइम्स इन दॅट मंथ. मग या मंथ मध्ये कुठला डेज 5 टाइम्स येतो तुम्हाला सांगायचं आहे, बरोबर. कोणता येतो. आता बघा तुम्हाला सर, जर फेब्रुवारीमध्ये 28 डेज असतील तर कुठलाच डे 5 टाइम्स येणार नाही. बट फेब्रुवारीमध्ये जर 29 डेज असतील तर एक डे तुमचा 5 टाइम्स येतो, बरोबर. म्हणजे कुठला डे येतो, जो तुमचा फर्स्ट डे होता त्या फेब्रुवारी मधला, म्हणजे 1 तारखेला जो डे होता तोच तुमचा काय येतो 5 टाइम्स डे येतो. म्हणजे 1 तारखेला कुठला डे होता हा तुम्हाला माहित पाहिजे, बरोबर. म्हणजे बघा आता काय समज तुम्हाला 15, आता बघा 2016 आहे म्हणजे लीप इयर आहे, म्हणजे फेब्रुवारीमध्ये 29 डेज आहे, म्हणजे रिमाइंडर 1 येतं, म्हणजे 1 डे जो आहे हा 5 टाइम्स येतो. तो डे कुठला असेल, जो 1 फेब्रुवारीला होता. म्हणजे 1 फेब्रुवारीला कुठला डे होता अगोदर आपल्याला हा फाइंड आउट करावा लागेल. चला बघा, 15 फेब्रुवारीला तुमचा मंडे होता, बरोबर. मग आता काय करायचं, याच्यामध्ये जर 7 डे ऍड केले, बरोबर,
या 15 फेब्रुवारी मध्ये म्हणजे कुठल्याही डेट मध्ये 7 डे ऍड केले तर काय होतं, नेक्स्ट संडे आपल्याला मिळतो. बरोबर, म्हणजे 15 मध्ये 7 ऍड केलं तर 22 येतं, म्हणजे 22 फेब्रुवारीला तुमचा मंडे आहे. बरोबर, पण आपल्याला काय करायचं आहे, आपला 1 तारखेला कुठला डे होता ते शोधायचं आहे ना. बरोबर, मग काय करायचं, 15 मधून 7 वजा करायचे. 15 मधून 7 जर वजा केले, 15 मधून जर आपण 7 जर सबट्रॅक्ट केलं, बरोबर, तर हे तुमचं येतं 8. बरोबर, 8 फेब्रुवारी म्हणजे 8 फेब्रुवारीला तुमचा मंडे होता. बरोबर, मग 8 मधून अजून 7 सबट्रॅक्ट करा, येतं तुमचं 1 फेब्रुवारी. म्हणजे 1 फेब्रुवारीला काय होता रे, तुमचा मंडे होता. बरोबर, म्हणजे 15 फेब्रुवारी. बरोबर, बरोबर, 15 फेब्रुवारीला तुमचा काय होता रे, मंडे होता. तुम्हाला काय करायचं आहे, कुठला डे 5 टाइम्स ऑकर होतो हे फाइंड आउट करायचं आहे. आता याच्यामध्ये 29 डेज, म्हणजे जो रिमाइंडर 1 येतो डिवाइड केल्यानंतर, तो डे कुठला राहतोय, जो तुमचा त्या मंथ मध्ये फर्स्ट डे होता तो. मग फर्स्ट डे म्हणजे काय, 1 तारीख. मग 1 तारखेला कुठला डे होता हे आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. बरोबर, आता जी तारीख आहे त्या तारखेमध्ये जर 7 डेज ऍड केले तर तोच डे तुम्हाला मिळतो. सबट्रॅक्ट केलं तरी तुम्हाला तोच डे मिळतो. म्हणजे 15 मध्ये आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला रिव्हर्स जायचं आहे, कारण 1 तारखेला कुठला डे होता हा आपल्याला सांगायचं आहे. तरच आपल्याला समजेल ना की त्या मंथ मध्ये लास्ट डे कुठला असेल. बरोबर, तर तुम्ही समोर पण जाऊ शकता, समोर पण जाऊ शकता, असं काही नाही. बरं, समोर तुम्हाला जाता येतं, समोर पण जाता येतं. बरोबर, पण बघा 15 तारखेमध्ये 7 दिवस जर वजा केले तर 8 तारीख येतं, म्हणजे 8 तारखेला मंडे सुद्धा. 8 मधनं जर 7 दिवस वजा केले तर 1 फेब्रुवारी येतं, त्याच्यात तो सुद्धा मंडेच होता. बरोबर, म्हणजे जो फर्स्ट डे होता तोच तुमचा काय असेल, त्या मंथ मध्ये 5 टाइम्स अकर होतो, सो तो मंडेच आहे. सो ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. ठीक आहे, सिंपल होतं. चला जाऊया आपण समोरच्या क्वेश्चन कडे. चला पटकन घ्या. घ्या पटकन. If there was a government holiday for second Saturday on 8th October 2016, 8th October 2016 ला सेकंड सॅटरडे असल्यामुळे हॉलिडे आहे. व्हॉट वॉज दी डेट ऑन दी 4th सॅटरडे, तर 4th सॅटरडेला कुठली डेट असेल. काय करायचं आहे, 7 डे तुम्ही ऍड करत जा. बरोबर ना, 8th ऑक्टोबरला सॅटरडे होता. बरोबर, हा तुमचा काय होता, सेकंड सॅटरडे. बरोबर, त्याच्यामध्ये 7 डे ऍड करा, तुम्हाला 3rd सॅटरडे मिळतो. अगेन 7 डे ऍड करा, तुम्हाला 4th सॅटरडे मिळतो. सिंपल क्वेश्चन आहे, करा पटकन. मी पाणी पितो 1 मिनिटामध्ये. ओके, बघा इकडे, बघा इकडे आता. There was a government holiday for second Saturday on 8th of October 2016. Means 8th of October 2016 ला सॅटरडे आहे. ओके, अँड हा काय तुमचा सेकंड सॅटरडे आहे. ओके, हा तुमचा सेकंड सॅटरडे आहे. सेकंड सॅटरडे कधी आहे, 8th ऑफ ऑक्टोबर 2016 ला, अँड दॅट डे वॉज सॅटरडे. तुम्हाला काही क्वेश्चन विचारलाय, देन व्हॉट वॉज दी डेट ऑन दी 4th सॅटरडे. 4th सॅटरडेला डेट काय असेल, म्हणजे काय करायचं तुम्हाला, हा तुमचा सेकंड सॅटरडे आहे. बरोबर, याच्यामध्ये काय करा, तुम्ही 7 डे ऍड करा, तुम्हाला 3rd सॅटरडे मिळतो. बरोबर, याच्यामध्ये जर आपण 7 डे जर ऍड केलं तर येतं बघा तुमचं 15th ऑफ ऑक्टोबर. म्हणजे 15th ऑफ ऑक्टोबर 2016 ला तुमचा सॅटरडेच असेल, आणि हा सेकंड सॅटरडे असेल तर हा असेल तुमचा 3rd सॅटरडे. बरोबर, मग आता बघा याच्यामध्ये 7 डे ऍड करा तर येतं 22nd ऑफ ऑक्टोबर. बरोबर,
तर 22 ऑक्टोबर 2016ला तुमचा सॅटर्डेज असेल, बरोबर. एखाद्या डेटमध्ये जर 7 डे ऍड केले तर तोच डे रिपीट होतो, बरोबर. म्हणजे हा झाला तुमचा 4th सॅटरडे विच फॉल्स ऑन 22 ऑक्टोबर 2016. सो ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट. ठीक आहे. चला, आजच्या जे प्रश्न झाले पाहिजे आपले, ठीक आहे, सो दॅट उद्यापासून आपल्याला नवीन चॅप्टर सुरू करता येईल. चला, हा क्वेश्चन घ्या. आदित्य was born on Saturday 14th July 2001. What was the day on his 8th birthday? तुम्हाला काय करायचं आहे, त्याचा 8th बर्थडे फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे. बघा आता 8th बर्थडे, व्हॉट वॉज द डे ऑन हिज 8th बर्थडे. आता फर्स्ट ऑफ ऑल बघा, तुम्हाला त्याच डेटला नेक्स्ट इयर मध्ये जायचं आहे. बघा सोपं आहे. तुम्हाला काय करायचं आहे, त्याच डेटला नेक्स्ट इयर मध्ये जायचंय, बरोबर. नॉर्मल इयर असेल तर 1 डे समोर जायचं, लीप इयर असेल तर 2 डे समोर जायचं, म्हणजे तुमचा फर्स्ट बर्थडे मिळतो. देन अगेन 1 डे समोर जायचं, अगेन 1 इयर समोर जायचं, सेकंड बर्थडे, अगेन 1 इयर, थर्ड बर्थडे. तर इन दिस वे यू हॅव टू फाइंड आउट दी डे ऑन हिज 8th बर्थडे. चला करा, आणि एकाने एकदाच आन्सर करा, सो दॅट मला बाकीच्यांचे आन्सर पाहायला मिळेल. सो बघा आता इकडे, आता बघा, आदित्य व्हेन वॉज बॉर्न, आदित्य कधी जन्मला, राईट. तर बघा एक मिनिट, बघा आदित्य कधी जन्मला. तर बघा, ही वॉज बॉर्न ऑन 14th ऑफ जुलै 2021, बरोबर. आदित्य जो आहे हा 14th ऑफ जुलै 2021ला जन्मला. त्या दिवशी तुमचा सॅटर्डे होता, बरोबर. म्हणजे या दिवशी तो जन्मला. आता त्याचा फर्स्ट बर्थडे कधी असेल, त्याच तारखेला, सेम डेटला, बट नेक्स्ट इयर. म्हणजे बघा इथे, बघा 14th ऑफ जुलै 2022 मध्ये त्याचा फर्स्ट बर्थडे असेल, बरोबर, करेक्ट. आणि बघा 2021 हे लीप इयर नाही, सो दॅट त्याच्या फर्स्ट बर्थडेला एक डे समोर जायचं, म्हणजे सॅटरडे नंतर येतं तुमचं बघा संडे. म्हणजे इथे काय होतं रे, इथे तुम्हाला संडे मिळेल. ओके, करेक्ट. आता बघा 14th ऑफ जुलै 2023 मध्ये त्याचा असेल सेकंड बर्थडे, बरोबर. 2022 हे लीप इयर नाही, सो दॅट एकच डे समोर जायचं, संडे नंतर इथं मंडे. ओके, 14th ऑफ जुलै सेम डेट, कारण बर्थडे सेम डेटलाच असतो ना. ओके, 14th ऑफ जुलै 2004. ओके, करेक्ट. आता बघा 2024 हे आहे तुमचं लीप इयर, बरोबर. इथे येतो तुमचा थर्ड बर्थडे, बट 2024 मध्ये आपण जर बघितलं तर हे लीप इयर आहे, म्हणजे तुम्हाला 2 डे समोर जायचं आहे, बरोबर. म्हणजे मंडे नंतर बघा ट्यूजडे, इथं येतं तुमचं वेन्सडे. ओके, आलं तुमचं इथं वेन्सडे, करेक्ट. इथं काय येईल तुमचं वेन्सडे. ठीक आहे, बघू आपण आता काय तुमचं आन्सर येतं ते येतं. ठीक आहे, वेन्सडे समोर जायचं आपल्याला. ठीक आहे, अजून बरंच जायचं आहे, हे तुम्हाला इझी करून सांगतोय. 14th ऑफ जुलै 2025ला, बरोबर, तुमचा असेल फोर्थ बर्थडे. आणि त्यावेळेस काय करायचंय, 2024 लीप इयर आहे,
बट याच्यामधला फेब्रुवारी मंथ आपण ऑलरेडी काउंट केलेला आहे. जुलैपासून समोर काउंट करतो ना आपण. फेब्रुवारी मंथ ऑलरेडी काउंट केलेला आहे बरोबर. तो लीप डे आपण घेतलेला आहे. सो 1 डे समोर जायचं म्हणजे वेन्सडे बरोबर ना. तर वेन्सडे नंतर बघा तुमचं येईल बघा संडे, मंडे, ट्यूजडे, वेन्सडे, इथे तुमचा थर्सडे. ओके. त्यानंतर बघा 14 जुलै 2006 इथे असेल बघा तुमचा 5th बर्थडे बरोबर. 2007 मध्ये असेल बघा तुमचा 6th. ओके. 2008 मध्ये असेल तुमचा 7th बर्थडे अँड 2009 मध्ये असेल तुमचा 8th बर्थडे बरोबर. मग 8th बर्थडेला आपल्याला डे फाइंड आउट करायचा आहे बरोबर. इथं थर्सडे होता बरोबर. आता आपण लीप इयर ऑलरेडी काउंट केलं होतं बरोबर. ठीक आहे. वेन्सडे ठीक आहे. हां वेन्सडे, थर्सडे, इथं फ्रायडे, इथं बघा सॅटरडे, इथे तुमचा संडे. ओके. संडे. आता बघा 2007 मधून 2008 मध्ये येताना तुम्हाला लीप डे लागतो कारण 2008 काय आहे लीप इयर आहे. सो त्याच्यामध्ये तुम्हाला एक डे लागतो अगोदरच बरोबर. म्हणजे इथे तुमचा संडे अँड मंडे. ओके. अँड मंडे नंतर याच्यामध्ये एक डे समोर जायचं आहे ट्यूजडे बरोबर. याच्यामध्ये काय आहे तुमचं ट्यूजडे. ओके. सो बघा इथं तुमचं येतं ट्यूजडे. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट. ठीक आहे. आता बघा असं जर अवघड असेल सिंपल करायचं बघा. 2021 बरोबर 14 जुलै बरोबर. या दिवशी तो काय झाला जन्मला आणि या दिवशी तुमचा सॅटर्डे होता बरोबर. आता तुमचा तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे की तुमचा जो बर्थडे आहे 8th बर्थडे कधी असेल. तर सिंपल आहे बघा. 2002 मध्ये तुमचा फर्स्ट बर्थडे, 2003 मध्ये तुमचा सेकंड बर्थडे, 2004 मध्ये तुमचा थर्ड बर्थडे, 2005 मध्ये फोर्थ बर्थडे, 2006 मध्ये तुमचा 5th बर्थडे, 2007 मध्ये तुमचा 6th बर्थडे, 2008 मध्ये तुमचा 7th बर्थडे आणि 2009 मध्ये तुमचा 8th बर्थडे झाले. आता बघा बघा आपण आता डे समोर जायचं फक्त काहीच करायचं नाहीये. फक्त डे समोर जायचं. फक्त डे काउंट करा. ठीक आहे. बघा 2000 बघा इथे आपण या इयरमधून या इयरमध्ये गेलो तो 1 डे समोर जातो. ठीक आहे. या इयरमधून यामध्ये 1 इयर. इथून इथे गेलोय बघा. आता बघा 2004चा पण जुलै मंथ घेतोय मग त्याच्यामध्ये ऑलरेडी फेब्रुवारी मंथ आला 2004चा. तर इथे 2 डे, इथे अगेन 1 डे, इथे अगेन 1 डे, इथे अगेन तुमचा 1 डे बरोबर. आता 7 मधून 2008 मध्ये यायचं आहे बरोबर. मग 2007 मधून म्हणजे 14 जुलै 2007 मधून 14 जुलै 2008 मध्ये येताना ऑलरेडी फेब्रुवारी मंथ आलाय म्हणजे 2 डेज. ओके. आणि अगेन बघा इथे 1 डे. ओके. म्हणजे मला किती डेज समोर जायचं आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 डेज समोर जायचं आहे. म्हणजे 10ला जर 7 ने डिवाइड केलं तर रिमाइंडर तुमचं 3 येतं. म्हणजे काय करायचं तुम्हाला फक्त 3 डेज समोर जायचं आहे बरोबर. काय आहे तुमचा सॅटर्डे. सॅटर्डे नंतर बघा तुमचा येतो संडे, मंडे आणि थर्ड डे आहे तुमचा ट्यूजडे बघा ट्यूजडे. सो ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट. चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या. काव्यांजली एस्टरडेचा व्हिडिओ मी ग्रुपमध्ये त्या लिंकमध्ये टाकलेला आहे. ठीक आहे. आणि ज्यांची फीज राहिलेली आहे मंथ मधली त्यांनी जमा करायची आहे. ठीक आहे. तुमचे व्हिडिओ जे आहेत ते ऑटोमॅटिकली त्या लिंकमध्ये ऍड होत आहेत. ठीक आहे. तुमचे जे व्हिडिओ आहेत ते ऑटोमॅटिकली त्या याच्यामध्ये ऍड होत आहेत. ठीक आहे. आणि ज्यांची फीज बाकी आहे त्यांना आज मेसेज येतील. ठीक आहे. उद्या त्यांनी फीज जमा करायची आहे.
चला बघा आता नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. सुनीता विल गो टू द पुणे आफ्टर 5 days ऑन दी डेट नेक्स्ट टू द 4th. बघा 4th डेट नंतर बघा. ओके, सुनीता जी आहे ही 4 तारखेनंतर, ठीक आहे, म्हणजे 4 तारखेच्या नंतर 5 दिवसानंतर, बरोबर ना. म्हणजे क्वेश्चन काय आहे, सुनीता विल गो टू द पुणे आफ्टर 5 days. सुनीता जी आहे 5 दिवसानंतर पुणेला जाणार, बरोबर. पण कधी? ऑन दी डेट नेक्स्ट टू द 4th, म्हणजे 4 तारखेच्या नंतर 5 दिवसानंतर, बरोबर. म्हणजे 4 तारखेनंतर 5 दिवस कुठले असतील? एक बघा तुमचा 5th, 6th, 7th, 8th, 9th. ओके, हे झाले तुमचे 5 days. म्हणजे बघा या 4th डे नंतर त्यानंतर जे 5 days आहेत, या डेज नंतर ती काय करणार आहे? पुणेला जाणार. म्हणजे या डेज नंतर, बरोबर. ऑन विच डेट विल ही स्टार्ट फॉर द पुणे. म्हणजे बघा 4 तारखेच्या 5 दिवसानंतर, सोपा असा क्वेश्चन आहे तो, बरोबर. म्हणजे 4 तारीख जी आहे त्या 4 तारखेच्या 5 दिवसानंतर, म्हणजे 4 तारीख त्यानंतर 5 दिवस, 5, 6, 7, 8, 9, बरोबर. हे 5 दिवस झाले. त्याच्यानंतर ती पुणेला जाणार. त्याच्यानंतर म्हणजे किती? 10व्या दिवशी. ओके, म्हणजे या 10th डेला. ओके, सो ऑप्शन 1 इज करेक्ट. ऑप्शन 1 इज करेक्ट. ठीक आहे, चला लास्ट क्वेश्चन घ्या पटकन. आणि सगळ्यांनी बघा तुमचे फीचे मेसेज आज जातील. हा क्वेश्चन घ्या. आणि तुमचे सगळे व्हिडिओ त्या लिंक मध्ये अपलोड होत आहेत. व्हिडिओ 1, व्हिडिओ 2, व्हिडिओ 3, व्हिडिओ 4, व्हिडिओ 5 ते बघा. ठीक आहे, ते सगळे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत. तुम्ही त्या लिंक बघत नाही वाटतं, त्याच्यामुळे तुम्ही मेसेज करता. ते लिंक बघत चला. बघा, द क्रिसमस falls on Saturday of the year 2016. म्हणजे क्रिसमस जो आहे हा 2016च्या सॅटरडेला, सॉरी संडेला येतोय. देन ऑन विच डे विल महाराष्ट्र डे फॉल इन द इयर 2017. बरोबर, ठीक आहे. तुम्हाला काय करायचं आता बघा, महाराष्ट्र डे कधी राहतो? 1 मेला. ओके, बघा सांगतो आता. बघा आता काय सांगितलं की जो क्रिसमस डे आहे, आता क्रिसमस डे कधी राहतो रे? तर क्रिसमस डे राहतो बघा 25 डिसेंबरला, बरोबर. तर 25 डिसेंबर 2016, बरोबर. आता 2016 हा लीप इयर आहे, बरोबर. बट या लीप इयर मधला डे काउंट करण्याची गरज नाही, कारण आपण डिसेंबर पासून जातोय. आणि लीप डे कशामध्ये राहतो? तर फेब्रुवारीमध्ये, बरोबर. मग आपण मला सांगा, आपण 25 डिसेंबर पासून समोरचे डेज जर काउंट करत असेल तर लीप डे घेण्याचा गरजच नाही. कारण जर जानेवारी मंथ मधला जर 29th डे जर आपण काउंट केला तरच आपलं लीप डे काउंट करायचा, बरोबर. 2016 जरी तुमचा लीप डे असला, पण डिसेंबर जो फेब्रुवारी मंथ जो आहे तो ऑलरेडी मागे गेलेला आहे, तो आपण काउंटच करत नाहीये. त्याच्या समोर काउंट करतोय डिसेंबरच्या 2016च्या. तर त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला लीप डे घेण्याची गरज नाही, बरोबर. म्हणजे 25 डिसेंबर 2016ला तुमचा संडे होता. ओके, काय होता? तुमचा संडे होता. ऑन विच डे विल महाराष्ट्र डे फॉल्स इन द इयर 2017. म्हणजे 2017ला महाराष्ट्र डे कधी असेल? तर महाराष्ट्र डे असतो 1 मेला. म्हणजे 1 मे 2017ला कुठला डे आहे हा तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे काय करायचं आहे? 25 डिसेंबर 2016च्या समोरचे डेज तुम्हाला काउंट करायचे आहे, बरोबर. म्हणजे बघा डिसेंबर, तर डिसेंबर म्हणजे किती डेज काउंट करायचे? त्यानंतर बघा डिसेंबर नंतर जानेवारी, फेब्रुवारी, बरोबर. त्यानंतर मार्च,
त्यानंतर एप्रिल आणि त्यानंतर मे. बरोबर. म्हणजे बघा डिसेंबरमध्ये किती डेज समोर जायचं, फेब्रुवारीमध्ये किती जायचं, मार्चमध्ये किती जायचं आणि एप्रिलमध्ये किती जायचं बघा. आता बघा डिसेंबर, आता डिसेंबर मंथ राहतो 31 डेजचा. बरोबर. मग बघा डिसेंबर नंतर तुम्हाला काय करायचं आहे, डिसेंबरमध्ये किती डेज समोर जायचं बघा. 25 नंतर 26, 27, 28, 29, 30 आणि 31. म्हणजे डिसेंबरमध्ये तुम्हाला 6 डे समोर जायचं. बरोबर. म्हणजे तुम्हाला 1 जानेवारी मिळतो 2017चा. बरोबर. जानेवारीमध्ये असतात 31 डेज, म्हणजे तेवढे दिवस तुम्हाला समोर जायचं. फेब्रुवारीमध्ये असतात तुमचे 28 डेज, कारण तो लीप इयर नाही आहे 2017, म्हणजे 21 डेज. बरोबर. मार्चमध्ये आहेत तुमचे 31 डेज, म्हणजे हे 31 डेज. बरोबर. एप्रिलमध्ये आहेत तुमचे 30 डेज, हे 30 डेज. अँड मेचा 1 डे, 1 मे आहे ना, तर या मेचा 1 डे. म्हणजे तुम्हाला एवढे डेज समोर जायचं आहे. डिसेंबरमधले 6 डेज, जानेवारीमधले 31, फेब्रुवारीमधले 28, मार्चमधले 31 आणि एप्रिलमधले 30. आता या डेजची ॲडिशन करा. चला आपण ॲडिशन करूया. 6, 31, 28, 13 अँड 1. अरे एक राहिला ना, एक मिनिट, सॉरी. ठीक आहे. हा डिसेंबरचे डेज, हे जानेवारीचे, हे फेब्रुवारीचे, हे तुमच्या मार्चचे, हे एप्रिलचे आणि हा तुमचा मेचा. आता करा यांची तुम्ही ॲडिशन. ठीक आहे. ठीक आहे. 8 प्लस 1, 9, 9 प्लस 1, 10, 10 प्लस 1, 11, 11 प्लस 6 जर केलं तर 17, 17 सी 7, कॅरी फॉरवर्ड 1. ओके. 3 प्लस 1 4, 4 प्लस 2 6, 6 प्लस 3 9, 9 प्लस 3 12. ओके. येतं 127. म्हणजे तुम्हाला 127 डेज समोर जायचं. बरोबर. 127 डेज समोर जायचं. मग काय करायचं, त्याला 7ने डिवाइड करायचं आणि जे काही रिमाइंडर येतं तेवढेच डे फक्त आपल्याला समोर जायचं. आता बरोबर करा. 7 1 चा 7. ओके. 12 मधनं जर 7 सबट्रॅक्ट केलं तर 5 येतं. बरोबर. हा 7 इथं घ्या. 7 8 चा 56, रिमाइंडरमध्ये 1 येतं. म्हणजे रिमाइंडरमध्ये 1 आलं म्हणजे काय करायचं आहे, तुम्हाला फक्त 1 डे समोर जायचं आहे. ओके. मग तुम्हाला 1 मेला कुठला डे होता हे तुम्हाला समजतं. बरोबर. म्हणजे काय होतं तुमचा संडे होता. बरोबर. 25 डिसेंबर 2016 संडे होता. 1 डे आपण समोर गेलो. संडे नंतर काय करू, मंडे. म्हणजे 1 मेला म्हणजे महाराष्ट्र डेला असेल तुमचा मंडे. सो ऑप्शन 1 इज करेक्ट. ऑप्शन 1 इज करेक्ट. ठीक आहे. चला आता बघा हे झालंय. उद्या जे आहे आपण रिम ग्रॉस पेपर हे आपण बघणार आहे. मला वाटतं हे लास्ट आहे. ठीक आहे. हे उद्या आपले जे हाफ तरी पार्ट झाला पाहिजे. ठीक आहे. चला आणि हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. ठीक आहे. चला आणि रेकॉर्डेड व्हिडिओ तुमच्या त्या लिंकमध्ये डेली अपलोड होतात. जेवढं काय आपण शिकवतो, जेवढे काय व्हिडिओ आपले बनतात ते सगळे तुमचे ॲड होतात. बरोबर. त्याच्यामुळे ते एकदा तुम्ही बघा